मित्रांनो, माझ्या द गो स्टोरी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर काल मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पालव्याची खच्चीकरण कशा प्रकारे करायचं आणि पालव्याची खच्चीकरण करतेवेळी काय काळजी घ्यायची, पालव्याचं एज किती असावं, हा डिटेल व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे. तर त्यासाठी मी आज स्पेशल डॉक्टर घेतले आहेत बघा, जे खच्चीकरणासाठी. हे डॉक्टर मिलिंद कोकणे हा डॉक्टर आणलेले आहेत मी खास खच्चीकरणासाठी. तर कशा प्रकारे ते खच्चीकरण करतात, त्यात कोणती शीर चॉकअप करायची, त्यावेळी कशी काळजी घ्यायची, हा सगळा डिटेल मी व्हिडिओ आता अपलोड करत आहे. तुम्ही नक्की बघा. अशा प्रकारे बघा मित्रांनो, मी पालव्याला मागचे 2 पाय उचललेले आहेत आणि अशा प्रकारे पकडलेला आहे. म्हणजे ती कसं त्याला हलता येत नाही आणि असं त्याला थोडं मॉलिश करून घ्यायचं. डॉक्टर बघा स्पिरिट लावून मॉलिश करतात. आपण त्याला हळद किंवा मीठ लावून पण मॉलिश करू शकतो. त्यामुळे काय होते, त्याच्या शिरा दिसतात. तर मित्रांनो, खच्चीकरण केल्यानंतर काय होतो फायदा. तर मित्रांनो, काय होतंय, जेव्हा आपण चिमट्याने ह्याचं खच्चीकरण करतोय त्यावेळी तिथं कुठलीही जखम होत नाही. तर ते काय होते की मित्रांनो, चिमट्याने जेव्हा आपण खच्चीकरण करतोय तर तिथं जखम न होता ती नस आहे ती दबली जाते. म्हणजे नस आपण काय करतोय, चिमट्याने जेव्हा दाबतोय तिथं ती दबली जाते आणि त्यामुळे काय होते, खाली जे अंडाशय आहे त्याला रक्तपुरवठा होत नाही आणि काही दिवसांनी तिथं ती अंडाशय आहे ती बारीक होते. तर ह्याच्यामुळे काय होते फायदे, की जे बोकडाचे वजन वाढते. म्हणजे बोकडाचं लक्ष जास्त खाण्याकडे असते आणि तिची जी मांसाची प्रत आहे ती सुधारते. मांस चांगल्या प्रतीचं असते आणि खच्चीकरण केल्यामुळे काय होते की ते शेळीच्या मागं लागत नाही बघा. ते एका जागेला खाणार, बसणार, शांत स्वभाव होणार त्याचा. म्हणजे ज्याचा जो स्वभाव आहे तो एकदम मवाळ आणि शांत असणार आहे. आणि काय होते की अशामुळे काय होते, जी बकरी सणाला बोकडाला चांगली मागणी असते आणि तिचं वजन प्रॉपर वाढलं, त्याला चांगली लव आली तर काय होते की आपल्याला चांगला नफा मिळतो आपल्याला. तर खच्चीकरण कधी करावं मित्रांनो, की जेव्हा आपल्याला समजा हा बोकड पैदासाठी नको असेल, तर त्याला फक्त आपण विक्रीसाठी ठेवणार असेल तरच खच्चीकरण करावं. जर पैदासाठी जर आपल्याला बोकड ठेवायचा असेल तर खच्चीकरण करायचं नाही मित्रांनो. कारण काय होते मित्रांनो, की पैदासाठी जर आपल्याला हा बोकड तयार करायचा असेल तर खच्चीकरण करायचंच नाही. कारण खच्चीकरण कधी केलं जातं, जर तो विक्रीसाठी आपल्याला ठेवायचा असेल, त्याची वजनवाढ प्रॉपर पाहिजे असेल तरच खच्चीकरण केलं जातं. आणि मित्रांनो, खच्चीकरण कधी करायचं, तर ज्यावेळी आपलं जे पालवा असते ते 3 महिन्यानंतर तिचं खच्चीकरण करावं. कारण ते 4 ते 6 आठवड्यात तिचं खच्चीकरण करतात. म्हणजे 3 महिन्याच्या वरती खच्चीकरण करावं. आणि खच्चीकरण करतेवेळी काय काळजी घ्यावी, तर काय होतं आहे, खच्चीकरण वेळी पहिला ते पालव जे आहे ते सदृढ असलं पाहिजे. म्हणजे कुठलंही आजारी नसावं आणि की जी खच्चीकरण आपण करतोय ती जास्त डॉक्टरांच्या सल्ल्याने करा किंवा डॉक्टरांच्याकडूनच करून घ्या. कारण ती प्रॉपर ती नस तुम्हाला सापडली पाहिजे, ती नस तिथंच चिमटली पाहिजे, प्रॉपर खच्चीकरण झालं पाहिजे. आणि मित्रांनो, काय होते ती खच्चीकरण हा डॉक्टरांकडून केल्यानंतर ती व्यवस्थित होऊ शकते, म्हणजे प्रॉपर होऊ शकते. म्हणजे आपल्याला काय बाकी नंतर आणि पुन्हा म्हणजे करायला लागणार नाही. आणि पावसाळा आणि थंडीच्या दिवसात खच्चीकरण करू नये. कारण या काळात काय होते, रोगराई आणि माशाचा वावर जास्त असतो. त्यामुळं या काळात खच्चीकरण करायचं नसते. आणि मित्रांनो, खच्चीकरण जेव्हा आपण करतोय त्यावेळी बोकडाची काळजी घेणे खरंच गरजेचं आहे. म्हणजे त्याला व्यवस्थित म्हणजे त्याचं लक्ष देणे, की त्याला पेन किलर वगैरे देणे. बघा आता हे आम्ही इंजेक्शन देतोय त्याला, की त्याला कुठल्या प्रकारे त्रास होऊ नये, म्हणजे पेन होऊ नये म्हणून हा इंजेक्शन देतोय बघा. तर अशा प्रकारे तिची काळजी पण घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर त्याला जर ताप वगैरे असेल तर तरी पण वेळेवर डॉक्टरांना दाखवून औषध वगैरे द्यायचं. कारण खच्चीकरण जेव्हा आपण करतोय त्यावेळेस 2 दिवस त्याला थोडा त्रास होतोय, त्यामुळे त्यावेळेला प्रॉपर लक्ष देणे गरजेचं आहे. आणि खच्चीकरण केल्यानंतर बोकडाला धनुवाचं इंजेक्शन देणे गरजेचं असते मित्रांनो. तर मित्रांनो, खच्चीकरणाचा व्हिडिओ तुम्ही आता बघितला आहे. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि अशा प्रकारे व्हिडिओ मी अपलोड करत असतोय, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जे मित्रमंडळी जे शेळीपालन करणार आहेत किंवा शेळीपालन करतात त्यांना शेअर करा. कारण ही जी माहिती आहे ती त्यांना पण मिळू दे. तर अशा